नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नोकरीविषयक जाहिराती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कार योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व या प्रकल्पग्रस्त रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसची मानधनी पदे सरळ सेवानियुक्तीने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. अंगणवाडी सेविकेचे 1 पद तसेच मदतनीसाची 6 पदे अशी एकूण 7 रिक्त पदावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण पदांची संरचना पाहू शकता. त्यानुसार आपल्याला अर्ज करायचा आहे. पदाचे नाव अंगणवाडी सेविका व मदतनीस. मानधनाचे पद आहे. मानधन त्यांना अंगणवाडी सेविकेला दरमहा अंदाजे 13,000 रुपये राहील, तर अंगणवाडी मदतनीसाला 7,500 राहील. शैक्षणिक पात्रता अंगणवाडिका तसेच मदतनीस या पदाकरिता इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वास्तव्यासाठी नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे. त्यातीलच उमेदवारांना फॉर्म भरता येईल. त्यासाठी त्यांना आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा तहसीलदारांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. इतर भागातील उमेदवारांना फॉर्म भरता येणार नाही. वयाची अट ही 18 वर्षे ते 35 वर्षे असणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यासोबत जोडायचे आहे. लहान कुटुंबाबरोबर नंतर भाषेचे ज्ञान. ज्या अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीसाची नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50पेक्षा जास्त मुले मराठी व इतर भाषा व्यतिरिक्त असल्यास उर्दू किंवा हिंदी भाषा येणं आवश्यक आहे. विधवा उमेदवारास स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे आणि पतीच्या मृत्यू प्रमाणपत्राची एक साक्षांकित प्रत जोडायची आहे. बदलीबाबत त्यांना कोणतेही प्रावधान राहणार नाही किंवा त्यांना तसेच प्रवास भत्ता या नोंदणी राहणार नाही. उमेदवार ज्या कॅटेगरीचे आहेत त्यांनी त्या कॅटेगरीचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे आहे. अनुभव असल्यास त्याचेही अनुभव प्रमाणपत्र जोडायचे आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 10 मार्च 2025 रोजीपर्यंत आहे. आपण तो 10 तारखेच्या आतच कार्यालयीन वेळेत भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज नाही हा. अर्ज हा स्वयंस्पष्ट अक्षरात भरायचा आहे. कुठल्याही प्रकारची खाडतोड करण्यात होऊ नये याची जबाबदारी घ्यायची आहे उमेदवारांनी. निवड प्रक्रिया ही जे तुम्ही कागदपत्र सादर करणार आहेत त्यातील प्रमाणपत्राला त्यांनी गुण दिलेले आहेत आणि त्या गुणांची बेरीज करून जे अव्वल येतील त्यांना पात्र करण्यात येऊन त्यांना आदेश देण्यात येतील. अर्जाचा नमुना पाहू शकता आपण. थोडक्यात पुढील प्रमाणे असणार आहे. एक फोटो चिटकायचा आहे, त्याखाली स्वाक्षरी करायची आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सातारा पूर्व यांच्या नावे अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये आणि त्या अनुषंगाने कागदपत्र सादर करायचे आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार जो तक्ता दिलेला आहे त्यामधील माहिती भरून त्या पद्धतीने कागदपत्र सादर करायचे आहेत. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा त्यासोबत जोडायचे आहे. विधवा असल्यास त्याबाबतचे स्वयं घोषणापत्र आहे ते सादर करायचे आहे. त्यासोबत मृत्यूचे प्रमाणपत्र जोडायचे आहे. डेथ सर्टिफिकेटची. रहिवासीबाबतचे स्वयं घोषणापत्र जोडायचे आहे. त्यासोबत आधार कार्ड. आणि इतर काही अटी शर्ती जाहिरातीच्या अनुषंगाने पाहू शकता आपण.
तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर गरजूंपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद.